तर महायुतीकडून घोडे बाजार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आता आमदार रोहित पवार यांनी केला। महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला। तर घोडे बाजार सुरू असल्याचा आरोप करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं भाजपचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। घोडे बाजार म्हणणं म्हणजे आमदारांवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं देखील खोत म्हणाले। बाजार करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात महायुतीकडनं नक्कीच चालू आहे, पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांवर असं कितीही काही प्रयत्न आणि कितीही आमिष दाखवण्याचा प्रयत्न हा महायुतीकडनं झाला तरी विचाराला पक्के असणारे महाविकास आघाडीचे लोक जे आमदार आहेत ते आपले सर्वच जे MLCचे उमेदवार आहेत ते कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करतील आणि आजचा संध्याकाळचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। घोडे बाजार चालला आहे हे म्हणणं मला वाटतं आपल्या लोकप्रतिनिधीवरती आमदारांच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे आणि जे कोण लोक आरोप करत आहेत ते बहुतेक घोड्यांच्या कळपामध्ये राहत असावेत असं मला वाटतं। आणि म्हणून मला वाटतं की मी शेतकऱ्यांच्या चळवळीतला एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि राज्यातला शेतकरी बांधावरचा शेतकरी खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी करत आहे असं मी मानतो।